शिवसेनेचे कोकणातले आमदार किरण उर्फ भैया सामंत आता माझ्यासोबत आहेत। लांजा राजापूर या नगर परिषद निवडणुकीसाठी त्यांची प्रतिष्ठा किंवा ही निवडणूक त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे। आतापर्यंत तुम्ही साधारणपणे कायम पडद्यामागे राहून किंग मेकरची भूमिका निभावलात, आमदार झालात आणि पहिल्यांदाच ह्या निवडणुका होत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या। साधारणपणे कशा पद्धतीने नियोजन केलं जातं आणि फरक कसा वाटतोय तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये? लांजा नगरपंचायत आणि राजापूर नगरपालिका ह्या दोन्ही निवडणुका आम्ही महायुतीच्या माध्यमातून BJP, शिवसेना आणि राष्ट्रवादी तसंच रिपाई आणि इतर मित्रपक्षांच्या माध्यमातून लढवत आहोत। अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला याच्यामध्ये रिस्पॉन्स मिळत असून आम्ही शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचलो आहे। आमची विकास कामं जी गेल्या मागच्या 2.5 वर्षामध्ये आणि मी आमदार झाल्यापासून 1 वर्षामध्ये जी कामं झाली याची पोचपावती म्हणून आम्हाला लांजामध्ये 17 नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून येईल, तसंच राजापूरमध्ये 20च्या 20 नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून येईल। कदाचित तुम्हाला ही अतिशयोक्ती वाटेल, पण 3 तारीखचा रिझल्ट तुम्हाला कळेल। फरक मी म्हटलं तसं कायम पडद्यामागे राहिलात आणि आता पडद्यासमोर येऊन काम करताय तुम्ही थेट लोकप्रतिनिधी म्हणून। सो काही फरक वाटतो ह्या निवडणुकीमध्ये किंवा सगळ्या मॅनेज करताना, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लक्ष घालताना? पडद्यामागे असं नव्हतं, मी त्यावेळी देखील सक्रिय होतो, परंतु त्यावेळी आमदार उदय सामंत होते, तरी त्यांच्यासोबत चर्चा करून तिथले निर्णय घेतले जायचे। यावेळी देखील इथले निर्णय घेताना मी उदय सामंतांचा विचारात घेऊनच केलं आहे। तसंच आपले खासदार राणेसाहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब यांनी आणि अजितदादा पवारसाहेब गट यांच्या माध्यमातून जी लांजा राजापूरमध्ये युती झाली याबद्दल मी राणेसाहेबांचं आणि रवी चव्हाण साहेबांचं देखील आभार मानतो। आम्हाला महायुतीच्या या सर्व नगरसेवकांना घवघवीत यश मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे। प्रतिसाद कसा मिळतो ह्या संपूर्ण प्रचारामध्ये? आपण देखील फिरला असाल, आपल्याला सुद्धा कल्पना आली असेल, अतिशय सुंदर प्रतिसाद मिळतोय। मला विजयाची 100% खात्री। शेवटचा प्रश्न, माजी आमदार विधान परिषदेच्या राहिलेल्या हुस्नबानू खलिफे ह्या राजापूरमधून नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीमध्ये उतरलेत आणि त्यामुळं निवडणुकीकडे एका वेगळ्या अर्थानं बघितलं जातं, म्हणजे महत्त्वाची निवडणूक असं ठरलेली आहे आणि तुम्ही जो चेहरा दिलेला आहे किंवा महायुतीकडून त्यांची तुलना जी केली जाते त्याच्यामध्ये यशाची खात्री कितपत सगळ्या गोष्टींमध्ये वाटते? समोरचा उमेदवार जरी ह्यापूर्वीचा नगराध्यक्ष होते असतील किंवा आमदार होते असतील, परंतु आम्ही दिलेला उमेदवार हा महायुतीच्या माध्यमातून दिलेला आहे। पहिली गोष्ट क्रमांक 2, अतिशय सक्षम आणि सुसंस्कृत आणि स्वच्छ प्रतिमेचा माणूस दिलेले आहे। तसंच आम्ही ही निवडणूक विकास कामांवर लढवणार आहोत। आम्हाला बाकी कुठच्याही गोष्टीबद्दल चर्चा करायची नाही आहे। त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब, स्वतः नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब, अर्थमंत्री अजितदादा यांच्या माध्यमातून आपण लांजा राजापूर दोन्ही मतदारसंघ अतिशय सुंदर पद्धतीने डेव्हलप करणार आहोत। त्याचा आम्ही जाहीरनामा देखील आज जाहीर केला आहे। त्या पद्धतीने आपण ही कामं करून जाऊ। तर साधारणपणे आमदार झाल्यानंतर किरण उर्फ भैया सामंत यांच्यासाठी पहिली निवडणूक होते नगर परिषदेची किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची आणि त्यामध्ये विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, ABP माझा, लांजा, रत्नागिरी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।